काकू काकू तुम्ही तुम्ही प्लीज थोडं शांत व्हा. सिद्धू प्लीज बोलू दे त्यांना. त्या नेमक्या माझ्याबद्दल काय विचार करतात ना हे कळू दे तरी मला. ताई अगं काय चाललंय तुझं? तू का अशी वागतेस? तो हरीश काही बोलत नाही म्हणून तू तू गैरफायदा घेऊ नकोस त्याचा. सिद्धू तू एक मिनिट ताई, तू माझी थोरली बहीण आहेस, तुझ्या संसारात बोलण्याचा अधिकार नाहीये मला. पण जो धाकटा भाऊ या नात्याने तुला सांगतो, तुझं हे असं वागणं हरीशला घेऊन इथे कायमचं राहणं हे खरं सांगू तर मला अजिबात पटलं नाहीये. बाकीच्यांचा मला माहित नाही, पण मी आणि भावना मॅडम तुला यात अजिबात सपोर्ट करत नाहीये. अगदी बरोबर हरीश. अरे इथे राहून सुद्धा तुला मला यातलं काहीही सांगावंसं वाटलं नाही. तू मला यातलं काहीही सांगितलं नाहीस कारण तुला तुझ्या वागण्याची लाज वाटतेय, बरोबर ना? ताई प्लीज हा. हॅरीला कशाची लाज वाटली पाहिजे आणि कशाची नाही वाटली पाहिजे ना हे तुम्ही तरी सांगू नका. आधी स्वतःकडे बघा किती सेल्फिश आहात ते. बास झाला ताई. भावना मॅडमचा यात काही संबंध नाही, उगाच वाटेल ते बोलू नकोस. जावई बापू एक मिनिट. काय रे हरीश, तुला खरंच असं वाटतंय तू जे केलंयस ते योग्य आहे? मला तुझं उत्तर ऐकायचंय. त्याला कशाला विचारताय? मला विचारा ना, शेवटी मी त्याची बायको आहे. हॅरी जे काही वागतोय ना ते बरोबर वागतोय. आमचं फ्युचर सिक्युअर व्हावं हा बेसिक थॉट आहे आमचा आणि म्हणूनच आम्ही असं वागतोय. सो आमच्या या डिसिजन मध्ये कोणीही काही न बोललेलंच बरं. कळलं तुम्हाला? या आता. सिंचू सासरची माणसं आहेत ती, अशा पद्धतीने बोलतात का? भान ठेव जरा. आई माझ्या सासरची माणसं आहेत ना, मग त्यांच्याशी मीच बोले. तू नको मध्ये पडू. सिंचना अगं अशी कशी बदललीस तू? आई जशी वेळ बदलते ना तशी माणसंही बदलतात. हा ऐक आई, विश्वास ठेव. तू आता जे काही वागतेस ना त्याचा आज ना उद्या तुला पश्चाताप होणार. तो होईल तेव्हा होईल. तुमचं जर बोलून झालं असेल ना तर प्लीज या. लक्ष्मी, ऐकलंस ना तू? आपली सून आपल्याला इथून जा असं सांगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर आपल्या मुलाचं काहीच म्हणणं नाहीये. त्यामुळे आता इथे थांबण्यात अर्थ नाहीये. चल निघूया. चल निघू आपण. आई, आई, थांबा. निघतो आम्ही.
अहो सिंचनाचं एक म्हणणं मात्र पटलं, वेळ बदलली की माणसं बदलतात. हे आपल्यापेक्षा जास्त कोण सांगू शकणार. गेल्या काही महिन्यात आपल्या मुलांना किती बदलताना पाहिलं ना ग आपण. अहो तरी पण लक्ष्मी, तुला एक सांगू, आता इथे आतमध्ये जे काही घडलं, हरीश जसा वागला ना, त्याचा मला धक्का नक्कीच बसला. आश्चर्य नाही वाटलं. कारण घराचे 2 तुकडे झालेले पाहिले का आपण, यापेक्षा जास्त वाईट काय घडू शकतं. आणि आता सिंचना नाही का म्हणाली, वेळ बदलली की माणसं बदलतात. आपल्या मुलांना जसं वागायचंय तसं वागू दे. कदाचित वेळ बदलली की तेही बदलतील. आपण याकडे चांगल्या दृष्टीने, चांगल्या अर्थाने बघू नका लक्ष्मी. आशा करूया की आपली मुलं बदलतील आणि हा बदल चांगल्या करता असेल. चल, मी गाडी काढतो. लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, ए लक्ष्मी काकू. जावई बापू, अहो इथेच आहे मी. अहो नाही नाही नाही, मी तुमच्याशी बोलत नाही. मी माझ्या लक्ष्मी काकूला बोलवतो. काहीतरी काय बोलताय? काकू, मी लग्नाआधी तुझ्याशी जसं वागायचो ते वागणं तू मिस करतेस ना. अगं माझंही तसंच झालंय. माझी ओरिजिनल लक्ष्मी काकू आहे ना, मला दिसतच नाही कुठे. जावई बापू, काकू नको ना या सगळ्याचा एवढा त्रास करून. माझी मुलं कशी वागतायत बघताय ना तुम्ही. मुलं अशी वागायला लागल्यावर आईला त्रास होणार नाही तर आणखीन काय होणार. पण काकू, मी ज्या लक्ष्मी काकूला ओळखतो ना, तिच्यासाठी हा प्रॉब्लेम एवढा मोठा नाहीये. आणि माझी सासू सुपर सासूबाई आहे. सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करते. हेच काकू, हेच तुझं जे स्माईल आहे ना, तेच मला बघायचं होतं. आणि काकू खरंच सांगतो, विश्वास ठेव ना माझ्यावर. मी ओळखतो ग सिंचना ताईला. मला माहिती आहे लवकरात लवकर आहे ना तिला तिची चूक कळेल आणि हरीशला घेऊन घरी नक्की परत येईल. बघच तू. पण तोपर्यंत तू अशीच हसत राहणार आहेस.